म्हटलं आता. नमस्कार सर. नमस्कार. आपली आणि स्वातंत्र्य सैनिक अच्युतराव पटवर्धन ज्येष्ठ नेते यांची 1976च्या दरम्यान भेट झाली होती. त्या भेटीच्या आठवणी वगैरे अशा काय तुम्हाला असतील आठवत, त्या जरा सांगू शकाल का आपण? जरूर सांगेन. म्हणजे अच्युतराव पटवर्धन, पप्पा पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन ही पुण्याची जे पटवर्धन बंधू होते त्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये फार मोठा सहभाग होता. त्यापैकी अच्युतराव पटवर्धन यांना तर राष्ट्रपतीपदाची ऑफर त्यावेळेला होती स्वातंत्र्यानंतर, तरी ती नाकारली. असं त्यागी मनुष्य होते. पुढं ज्या वेळेला मी मद्रासला गेलो तर मद्रासला अडियार हा जो भाग आहे तिथं दोन गोष्टीचं मला आकर्षण होतं. एक थिओसॉफिकल स्कूल आणि जे कृष्णमूर्तींचा निवास जवळजवळच आहेत. मी थिओसॉफिकल स्कूलचं सगळं फिरलो. मॅडम ब्लावेटस्की, कर्नल ऑलकॉट, अँडी बेझंट, लेट बीटर ही सगळी पूर मोठी महात्मे त्या थिओसॉफिकल स्कूलमध्ये होऊन गेली. कृष्णमूर्तीसुद्धा थिओसॉफिकल स्कूलमध्येच घडले. पण त्यांच्या काही मतभेदानंतर त्याने आपलं एक स्वतंत्र गोष्ट सुरू केली. नित्यानंद आणि कृष्णमूर्ती ही मद्रासच्या वाळवंटामध्ये खेळत असताना या थिओसॉफिकल स्कूलच्या मास्टर्सना ते भेटले आणि त्यावेळेला त्यांना असं वाटलं की कृष्णमूर्ती म्हणजे फ्युचर बुद्ध आहे. म्हणून त्यांना निवडलं, त्यांना लंडनला शिकायलाही पाठवलं आणि त्यांच्यासाठी स्टार ऑफ ईस्ट नावची एक संघटना जगभर त्यांनी स्थापन केली. त्याच्या 200 जवळजवळ शाखा त्यावेळेला होत्या आणि त्यांना असं वाटत होतं की हा फ्युचर बुद्ध आहे, मैत्रेय बुद्धाचा जन्म झालेला आहे. पण ज्या वेळेला कृष्णमूर्ती मोठे झाले आणि त्यांना असं आढळलं की आपण बुद्धाच्या तोडीचे नाही किंवा बुद्ध विचार ते मांडत, परंतु बुद्ध काय आहे आणि आपण काय हे ज्यावेळी त्यांना कळलं त्यावेळी त्यांनी एक दिवस जगाला सांगितलं की मी काही तो मैत्रेय बुद्ध नव्हे. त्यांनी ते नाकारलं आणि त्यानंतर ते थिओसॉफिकल स्कूलमधनं बाहेर पडले. थिओसॉफिकल स्कूलमधनं बाहेर पडल्यानंतर त्यांचा कृष्णमूर्तींचा जवळच जो हे होता संस्था होती कृष्णमूर्ती फाउंडेशन, तिथं कृष्णमूर्ती राहत होते. आणि कृष्णमूर्तींना मी भेटायला गेल्यानंतर कृष्णजींना मी भेटलो, त्यांच्याशी थोडं बोललो आणि त्यानंतर मला असं कळलं की अच्युतराव पटवर्धन ही महान व्यक्तीसुद्धा कृष्णमूर्ती फाउंडेशनमध्ये राहते. त्यानंतर माझी त्यांची तिथं भेट झाली. ते आपल्या छोट्याशा कॉटेजवर घेऊन गेले. तिथं आम्ही बसलो. बसल्यानंतर निरनिराळ्या विषयावर आमच्या चर्चा झाल्या. मग त्यांना मी विचारलं की तुम्ही भारताच्या इतक्या वरिष्ठ पातळीवरचे नेते असून तुम्ही आयसोलेशनमध्ये का आलात कृष्णमूर्तींच्या तिथं? त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की हे पहा, मी कृष्णमूर्तींचा शिष्य नाही, पण मला कृष्णमूर्तींच्या मधला वस्तुनिष्ठरित्या प्रश्नाकडे बघण्याची जी पद्धत आहे ती मला खूप आवडली. त्यांच्या व्याख्यानातून ऑब्जेक्टिव्हली तुम्ही एखाद्या प्रश्नाकडे बघितलं तर त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळू शकतं. म्हणून म्हणाले मी इथं आलो, त्यांची मी प्रवचन ऐकतो, व्याख्यान ऐकतो, त्यांच्याशी बोलतो आणि मला असं लक्षात आलं की एक आपल्याला काहीतरी चांगलं उत्तर मिळेल. मी म्हटलं की तुम्ही ज्या वेळेला भारताचे प्रश्न सोडून इथं आयसोलेशनमध्ये येता त्यावेळी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळतं म्हणता, तर मला असं पाहिजे होतं म्हटलं की गौतम बुद्धांनी काल प्रवाही आहे म्हणून सांगितलं, परिवर्तनशील आहे म्हणून सांगितलं. तुम्ही ज्या वेळेला भारताचे प्रश्न घेऊन आलात त्यावेळेचा काळ आणि कृष्णजींच्या इथं बसून नंतर तुम्ही जाल त्यावेळी त्या काळामध्ये फरक पडलेला असेल आणि त्यामुळे तुम्हाला मिळणारी उत्तरं कदाचित नव्या कालाला अनुरूप होतील का नाही. ते माझा प्रश्न ऐकून थक्क झाले. म्हणाले तुम्ही फिलॉसॉफीचे स्टुडंट आहात म्हणून असं ॲनालिसिस करू शकता, पण एक लक्षात घ्या म्हणाले की मी काही पळवून आलेलो नाही कृष्णमूर्ती फाउंडेशनमध्ये. मला त्याचं उत्तर सामाजिक आणि राजकीय प्रश्नामध्ये मिळेना म्हणून मी आलो. हे मला अतिशय त्यांचं उत्तर प्रामाणिक आणि अति आवडलं. त्यांच्याशी नंतर माझा पत्रव्यवहार झाला. त्यावेळी माझ्या एका पत्राला त्यांनी उत्तर जे दिलेलं आहे ते इतकं द्रष्टेपणाचं लक्षण आहे
की त्यांच्यासारखाच राजकीय द्रष्टा भारताच्या येणाऱ्या समस्येचं निदान करू शकतो असं मला वाटलं. ते पत्र मी आपल्याला वाचून दाखवतो, त्याचा फोटोग्राफसुद्धा आपल्याला अवेलेबल करून देतो. त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात, हे पत्र आहे 12 जानेवारी 1906चं, त्यांची सही आहे 1976चं, आणि त्यांची त्याच्यावरती सही सुद्धा आहे. त्यामध्ये ते म्हणतात की आजच्या मानवाची मुख्य समस्या उपलब्ध साधन सामुग्रीचा दुरुपयोग ही आहे. हे किती सुंदर आहे बघा, की आज आम्ही पर्यावरणाचा विनाश करायला लागलो. मोठमोठे समृद्धी असो, शक्तिपीठ असो, अनेक मार्ग जे काढलेले आहेत, त्यामध्ये होणारी कोट्यावधी वृक्षांची तोड जी झालेली आहे, त्यामुळे पर्यावरणाचं झालेलं नुकसान हे अफाट आहे. त्याचप्रमाणे मोठमोठ्या उद्योगपतींनी आदिवासींना सुद्धा घालवून त्या ठिकाणचं खनिज द्रव्य काढायचं आणि ते परदेशात विकून श्रीमंत व्हायचं, ही जी भूमिका आहे ह्याच्यामुळे सुद्धा देशाचं नुकसान व्हायला लागले. हैदराबादमधलं वन आणि आदिवासी आणि तिथले प्राणी सगळे उद्ध्वस्त करता आणि एका खनिज द्रव्यासाठी करता, त्याच्यामुळं आपला विध्वंस आलेला आहे. हे अच्युतराव पटवर्धन साहेबांनी अर्धशतकापूर्वी सांगितलेलं आहे स्वतंत्र भारताला. पुढं ते म्हणतात, आजच्या जगाची संकटे मानवी कर्तृत्वाच्या गैरवापरामधून भीषण होत आहे. त्याची भीषणताही त्यांनी सांगितली. साधी गोष्ट घ्या, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमध्ये मोबाईल आणि लॅपटॉप, टी व्ही, आता आलेलं कृत्रिम बुद्धिमत्ता, ही जी सगळी साधनं आहेत, ह्या साधनाचा आपण किती दुरुपयोग करायला लागलो, की आम्ही ॲडिक्ट व्हायला लागलो, आम्ही AIचं गुलाम व्हायला लागलो. AI त्यावेळेला पटवर्धन साहेबांच्या वेळी नव्हता, पण त्यांना ही जाणीव होती की तंत्रज्ञानाचा दुरुपयोगामुळं मानवाच्या समस्या भीषण होणार आहेत. पुढं ते म्हणतात की या अंगभूत शक्तींच्या केंद्रस्थानी मानवाचे अवधान आहे. अवधानच गूढ शक्तीचे भान होणे ही जागृती आहे. तर अच्युतराव पटवर्धनांनी सांगितलेले हे जे पत्र आहे, हे पत्र अतिशय बोलकं आहे. तर अशी माणसं ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला मला असं वाटतं की अच्युतराव पटवर्धन काय म्हणाले ह्याची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा केली पाहिजे. महात्मा गांधी, अच्युतराव पटवर्धन ह्या माणसांची दृष्टेपण देशाला विस्मरण झालेलं आहे, म्हणून देशाचं अधपतन होत आहे. मोदींना अच्युतराव पटवर्धन म्हणजे काय माहीत नाही, किंवा आताच्या अमित शहाना माहीत नाही, देवेंद्र फडणवीसना माहीत नाहीत. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपणच शहाणे आहोत आणि देशाचं आपण भवितव्य आखतो. व त्यांना भूतकाळ बघावा. गांधी नेहरूंना नुसत्या शिव्या न देता गांधी, नेहरू, अच्युतराव पटवर्धन, सेनापती बापट ही जुन्या माणसांनी लिहिलेलं काय आहे ह्याचा भान आत्ताच्या आमदार खासदारांनी करून घेण्याची गरज आहे. आज व्हिडिओ करायचं मुख्य कारण असं की अच्युतराव पटवर्धनांची भविष्यवाणी आज खरी आलेली दिसते. धन्यवाद. आपण आठवणी